आनंदी प्रेक्षकांनो मालिकेमध्ये खूपच आता सुंदर आपल्याला भाग पाहायला मिळणार आहे. मुळातच मालिका आता इकडे तिच्या पीकवरती आहे, कारण आनंदीचं लग्न आता झालेलं आहे युगंधर निंबाळकर सोबत. पण हे लग्न आता एका मजबुरीमध्ये झालेलं असलं तरी सुद्धा आनंदीला कोणत्याही प्रकारे कमी काही पडू द्यायचं नाहीये. हा सगळा सगळा आता युगंधरने निर्णय घेतलेला आहे. आणि पण त्याचबरोबर त्याला आपल्या फॅमिलीला सुद्धा आता दुखवायचं नाहीये. पण ज्या वेळेला शलाकाने मात्र आता उलटा गेम फिरवण्याचा प्रयत्न केलाय, त्यावेळेला पेटून उठलेल्या युगंधरने आपल्या सगळ्या फॅमिलीच्या समोर आनंदीचं सत्य सांगत तिला या घरामध्ये सुनेचा मान मिळवून दिलेला आहे. हो प्रेक्षकांनो, कारण आता युगंधरने लग्न केलेलं आहे आनंदीसोबत, हे आता एका कर्तव्यापोटी, पण म्हणून आता आनंदीला कोणताही त्रास तो होऊ देणार नाहीये. आणि इथूनच आनंदीचा खऱ्या अर्थाने मात्र आता भाग्य उजळले आणि तिच्या आता सुखाची नांदी सुरू झाली. पण हे सुख तिच्यापर्यंत येत असताना अनेक हुलकवण्या तिला मिळत आहेत. नक्की काय घडलंय सविस्तरपणे पाहू. इकडे आता युगंधर आपली बायको वसुधा तिला आता सांगत आहे, तुला वाटत असेल की मी आता हे लग्न माझ्या मजेसाठी केलंय. मग जर का मला आता लग्न करायचं असतं ना, तर मी लग्न तू गेल्यानंतरच केलं असतं. पण मला हे लग्न करायचंच नव्हतं. आज माझी मजबुरी आणि माझ्या भावाने केलेले प्रताप या सगळ्यामुळे मला हे लग्न करावं लागलंय. पण मी तुला वचन देतोय, त्या मुलीला जसा प्रमाणे त्रास होऊ देणार नाहीये, त्याचप्रमाणे मी तिला तुझं स्थान सुद्धा देणार नाहीये. आणि असं म्हणत तिला आता कोणत्याही बाबतीत कमी सुद्धा मी पडू देणार नाहीये, असं आता इकडे बोलत आहे ते म्हणजे स्वतः युगंधर. आणि आता आपल्या बायकोला तो वचन देतोय. बरं, आता हे सगळं होत असताना मग आता युगंधर आपल्या पियेला सांगतोय, हे बघा, आनंदीला कोणत्याही प्रकारची काही कमी असता कामा नये. तिला काहीही झालं तरी सुद्धा जी गोष्ट आता वेळेत हवे ती गोष्ट मिळालीच पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी तिला आता ती मागायच्या आधी ती गोष्ट हजर असली पाहिजे, असं म्हणत मात्र आता युगंधरने इकडे आपल्या पियेला सांगितलेलं आहे. आणि मग आता पिये इकडे आनंदीला तिच्या घरून घेऊन आलाय. आणि मॅडम, तुम्ही आधी इथेच थांबा, मी आतला हाल अहवाला काय आहे तो बघतो आणि त्यानंतर मग तुम्हाला तिकडे आता घेऊन येतो, असं पिये आनंदीला म्हणालेलं आहे. आनंदी तिकडे वाट पाहत बसलेली आहे आणि ती विचार करते, आता नक्की काय आतमध्ये चाललं असेल. किंवा आता युगंधर साहेबांनी माझ्यासोबत लग्न तर केलंय, पण हे त्यांच्या मर्जीने नाही आहे आणि त्यामुळे समोर काय वाढून ठेवलं असेल याची आता त्यांना कल्पना नाही आहे. मग ज्या वेळेला मात्र आता इकडे युगंधर आत येतो, म्हणजे इकडे आता पिये आत येतो, तेव्हा युगंधर त्याला आनंदीला व्यवस्थितरित्या आउट हाऊसमध्ये सोय करायला सांगतो. कारण कोणत्याही प्रकारे घरच्यांच्या बाबतीत आता घरच्यांना हे सत्य कळू नये, असं युगंधरचं एक प्रामाणिक मत असतं. आणि तो सांगतो, आउट हाऊसमध्ये तिला कोणत्याही प्रकारे काही कमी पडणार नाही याची काळजी तुम्ही घ्या, पण घरच्यांना काही कळणार नाही याची पण काळजी घ्या. मग त्यात इकडे आता पिये येतो आणि तो आनंदीला सांगायला लागतो, आनंदी, म्हणजे तुला एक गोष्ट सांगू का, तर खरं तर आता इकडे म्हणजे साहेब मोठ्या कामासाठी, त्यांना अर्जंट कामासाठी बाहेर जायला लागत आहे आणि त्यासाठी त्यांनी आता तुला आउट हाऊसमध्ये राहायला सांगितलंय. तर आता एक मला काय वाटतं माहिती आहे का, तू या सगळ्यामध्ये आता इकडे आउट हाऊसमध्ये थांब आणि साहेब आले ना की मग आपण तुझा गृहप्रवेश करूया, काय चालतंय ना. यावरती आनंदी मान हलवते आणि ती सांगायला लागते, ठीक आहे, मी आउट हाऊसमध्ये थांबायला तयार आहे. प्रेक्षकांनो, आनंदी आता आउट हाऊसमध्ये चालले, पण इकडे मात्र आता अजून सगळ्या सोयी करायच्या आहेत. थोडंफार प्रमाणामध्ये पियेने करून ठेवलंय, पण आनंदी मात्र आता आत काही गेलेली नाहीये. ती आता बाहेरच थांबले आणि त्याच वेळेला सोसाट्याचा पाऊस वगैरे आलेला आहे. आणि त्यावेळेला आनंदी मात्र आता तिकडेच वरांड्यामध्ये उभी आहे आणि अचानकपणे सोसाट्याचा वारा वादळ या सगळ्यामध्ये आनंदी पुरती घाबरून गेलेली आहे. आणि त्यानंतर आता इकडे ती तिथेच बसलेली आहे. रात्रभर ती तिकडे बसून राहिले आणि हे सगळं शलाकाला समजलेलं आहे. आणि शलाका मात्र आता आपल्याला जे आपल्या बाबतीत युगंधरने केलंय त्याचा आता बदला घ्यायला निघालेली आहे. शलाका आता विचार करते, मला आता इकडे आतमध्ये खोलीमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला ना, ते काही नाहीये.
मी ह्याला सोडणार नाही म्हणजे नाही, असा विचार आता इकडे शलाका करत आहे. आणि त्यानंतर शलाका मात्र आता इकडे आनंदीच्या आउट हाऊसमध्ये येते, तिला पाहते आणि आता इकडे ती आनंदीला आउट हाऊसमध्ये घेऊन जाते. आज जाऊन तिला आता कपडे वगैरे बदलायला सांगते आणि त्यानंतर प्रेक्षकांनो आनंदीला घेऊन आता ती सगळ्या घरच्यांच्या समोर येते. अजूनही युगंधरच्या घरामधल्या कुणाला माहीत नाहीये की नक्की आता ही मुलगी कोण आहे किंवा ही मुलगी इथे कशासाठी आलेली आहे. आणि त्यानंतर सगळेच जण आता इकडे विचार करायला लागतात कोण आहे ही. आणि त्याच वेळेला मग आता शलाका सांगते कोण म्हणजे काय, तुमच्या आता सरकारांचं झिंगाट आहे हे. आणि यावरती घरचे सगळे तिच्यावर चिडतात, काय बोलतेस काय तू, वेड लागले का. युगंधर कधीच आता लग्न झाल्यापासून हा प्रकार त्याने केलेला नाहीये आणि आज लग्न म्हणजे वसुधा गेल्यापासून तो कधीही दुसऱ्या स्त्रीकडे सुद्धा पाहत नाहीये. काय बोलतेस, यावरती ती सांगायला लागते माझ्यावरती विश्वास नसेल तर ह्या पोरीला विचारा, काल रात्री काय घडलं काय झालं, तर लग्न करून घेऊन आले हिला. असं म्हटल्यावरती मात्र घरातले सगळेच जण चिडलेले आहेत आणि शलाकाच्या बोलण्यावरती ॲक्च्युली कोणी आता विश्वास ठेवत नाहीये. पण त्याच वेळेला शलाका सांगायला लागते काय झालंय ना, कसं झालंय हे सगळं आता आनंदी तू सांग. आनंदी काही बोलत नाहीये. मग आता आनंदीचा हात धरून आणि त्याचबरोबर अनेक बायकांना सोबत घेऊन येत तिने आता मोर्चाच आणलाय. बायका सांगतायत आनंदीसोबत लग्न केलंय तर तिला घरामध्ये स्थान हे मिळालंच पाहिजे, तिला या घरामध्ये हक्काचं स्थान मिळालं पाहिजे, नाहीतर आता युगंधर साहेबांच्या नावाने त्या घोषणा द्यायला लागतात. युगंधर साहेब हाय हाय सगळ्यांच्या समोर लग्न करून मात्र या मुलीला इकडे आणलेलं असलं तरी सुद्धा तिला या सगळ्यामध्ये तिचा हक्क कोण मिळवून देणार आहे, तिचा हक्क मिळवून द्यायला नको का, असं म्हणत त्या आता इकडे मोठ्या घोषणा करायला लागलेल्या आहेत. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे सगळे युगंधरचे घरातले मात्र या सगळ्याला नकार देत आहेत, अजिबात नाही, आम्ही आता हे लग्न मान्य करत नाही आहोत. आणि त्याच वेळेला ते सांगायला लागतात ही आमच्या घरची सून कधीच होऊ शकत नाहीये, लायकी आहे का हिची आमच्या घरची सून व्हायची. आणि असं म्हटल्यावर ती आनंदीला खूप वाईट वाटतंय. तिला माहिती असतं की या घरामध्ये तो हक्क तो स्थान आपल्याला कधीच मिळणार नाहीये, पण इतक्या लवकर हे सगळं होईल असं सुद्धा तिला कधी वाटलेलं नसतं. पण त्याच वेळेला आता शलाकाने आणलेल्या बायका इकडे मोर्चा घेत ओरडायला लागतात, असं कसं, मग गरीब घरच्या मुलीला इकडे आणलं युगंधर साहेबांनी उगाचच तिला आता हे करण्यासाठी स्वतःची हौस पुरवण्यासाठी तिला आउट हाऊसमध्ये ठेवलंय का, असं म्हणत घाणेरडं प्रकार ज्या वेळेला बोलायला लागतात. आणि त्यावेळेला आनंदी म्हणते बास करा, मी साहेबांच्या बद्दल आता एक शब्द ऐकून घेणार नाहीये. मुळातच आता इकडे त्यांची काही चूक नसताना त्यांना माझ्यासोबत लग्न करायला लागले, माझी अब्रू वाचवण्यासाठी साहेबांनी हा सगळा प्रकार केलाय आणि माझ्या अब्रूसाठी साहेबांनी माझ्यासोबत लग्न केलेलं आहे. मी त्यांच्याबद्दल कोणताही उणापुरा शब्द ऐकून घेणार नाहीये. मुळातच साहेबांच्या भावाने जी चूक केले त्याच्याबद्दल त्याला जाब विचारा, साहेबांचीच काहीच चूक नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता इकडे शलाका सांगायला लागते काय बोलतेस काय तू, साहेबांची चूक नाही कशी, त्यांच्या भावाने केलेली चूक आता निस्तरण्यासाठी जर का साहेब या सगळ्यामध्ये तुझ्याशी लग्न करतायत मग तुला आउट हाऊसमध्ये का ठेवतायत, तुला तुझा हक्क द्यायलाच पाहिजे. आणि त्यावेळेला आनंदी म्हणते साहेबांना ज्या वेळेला योग्य वाटेल ना त्यावेळेला माझा हक्क ते मला देतील, मला काहीही त्याच्याशी देणं घेणं नाहीये. तितक्यात आता ती बाई सांगते तुझा हक्क कसला हक्क, तुला कसलाही हक्क मिळणार नाहीये, आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो. पण तितक्यात युगंधर आलेला आहे आणि थांबा काय चाललंय हे सगळं, असं म्हटल्यावरती आता मात्र घरातले सगळे चिडलेत. आणि काय आहे हे, म्हणजे आता आम्हाला न सांगता तू इकडे दुसरं लग्न केलंस ते योग्य आहे आणि आम्ही जर का तुला आता जाब विचारला तर तो जाब योग्य नाहीये का. युगंधर सांगायला लागतो हा सगळा विद्याधरचा प्रकार आहे, त्यांनी या पोरीचं आयुष्य नासवलं, त्यांनी ह्या पोरीला जर का त्रास दिला तर तिच्यासाठी मी हे केलंय आणि आजपासून तिला कुणी उपरी मुलगी म्हटलं तर. आणि त्यानंतर तो सांगायला लागतो मी खरं तर तुम्हाला कुणाला त्रास नको याच कारणासाठी तिला आउट हाऊसमध्ये ठेवणार होतो. मुळातच तिची अब्रू वाचवण्यासाठी जो प्रकार केलाय ना तो आता म्हणजे मी काही मोठं काम नाही केलेलं आहे, आपल्याच विद्याधरने तिच्या आता अब्रूचे धिंडवडे काढलेत आणि त्यामुळे हे करणं मला भाग पडलं. पण एक गोष्ट, आणि त्यानंतर तो सांगायला लागतो आजपासून ही याच घरात राहणार आहे. आणि तो आता इकडे महिला मुक्तीच्या यांना सांगायला लागतो
मुळातच तिची अब्रू वाचवायला जरी लग्न केलं असलं तरी तिला तिच्या अधिकारामध्ये कोणतीही कमतरता पडणार नाही, याची आता जबाबदारी माझी, असं म्हणत आता इकडे युगंधरने खूपच मोठा निर्णय घेत सगळ्यांची तोंड बंद केलेत आणि आता आनंदीला तिचा हक्क मिळवून दिलाय. पण फक्त हक्क मिळवून उपयोग नाहीये. आनंदीला या सगळ्यामध्ये युगंधरचं प्रेम सुद्धा मिळणार का? आणि हे सगळं कसं घडणार? येणाऱ्या भागामध्ये सगळं कळणार.